ती चेन का लावलं नाही? चेन का लावलं नाही खाली? मग 100 तर मग तुला मंग्या काय म्हणते सांग की? का बर? मग तुला मंग्या काय म्हणते? का बर? तुझं नाव काय? प्रदीप. मग तुला मंग्याच काय म्हणते पोर? सगळे तुला येते मंग्या आहे, मंग्या मंग्या म्हणते. का बर? का बर मंग्या म्हणते ते? तू मंग्यायचं मग काय नाव आहे? म्हणून तुला मंग्या म्हणते ते? मग तुला काय वाटत नाही मंग्या म्हणल्यावर? तुला राग येत नाही का? राग येत नाही का? ती चेन का लावलं नाही? चेन का लावलं नाही खाली? मग 100 तर मग थांब घ्या. मग 100 तर चेन का लावलं नाही ते? हा चेन का कुठे सोडलाय? माझी एक चेन आहे. माझी चेन तू का चेन कुठे सोडलाय सांग मग घ्या लवकर. हा माझी चेन आहे. मग ते आता लावलंय की तू? मग आता कशी निघालते? कशी निघालते सांग मग घ्या. हा फिजा का उडत काय काय माहित नाही का? नाही तुम्ही असं काय केलं हे सगळं? काय धंदा शारला 3 लाईट आहे का फिज उडत? मी सांगतो सर पहिल्यांदा मारला हिला काय वरचं बटन मारला खालना सोचलायचं म्हणून करते का ते? तू एवढे केस का वाढलाय हो? मेरी मन्नत है पाऊस हो जाएगा ना बारिश. मराठी में कहते पाऊस. ते पाऊस झाला का नाही पाणी आलं टक्कल एक गॅग तयार करणार. टकले काय ते? टकलं आहे म्हण विस्तार जाणून सांगायचं. तुम्हाला फिर दाखवतो चला मित्रांनो. ही पूर्ण विहीर आहे. बघू शकता तुम्ही पाणी वगैरे आता किती. पण माझ्या मित्रांनो तेवढा असा पाऊस तर यावर्षी चांगला नाही झाला. पण आता थोडंसं पाणी साठलेलं आहे विहिरीमध्ये मन समाधानासाठी. आता इथं पाईप लिकेज आहे. इथून पाणी येतं आणि हेच पाणी ना इथं खाली जातं. खाली जाऊन ते एक डबरी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ना याचा फायदा असा आहे की आता उन्हामध्ये एखादं पक्षी प्राणी वगैरे ते येऊन पाणी पितात मित्रांनो. आता तुम्हाला ते दाखवलं असतं पण असलं तर कसं आहे की आता आल्यावरती भीत राहतात प्राणी पक्षी. त्याच्यामुळे ते दाखवता येत नाही. चिमणीचं घरटं दाखवतो ते बघा मित्रांनो. ते जिद्द मेहनत चिकाटी जे काय असतं ना ते त्यांच्याकडून शिकावं मित्रांनो. एक धागा ना धागा एका चुचीमध्ये गोळा करून हे त्यांनी आपलं स्वतःचं घरटं स्वतः तयार करतात. कोणाच्या जीवावर नाही राहत. आणि ते पण अशा ठिकाणी करतात ना जेणेकरून शत्रू सुद्धा त्या जागेवर येऊ शकत नाही. कसं आहे जिद्द मेहनत चिकाटी ना ह्यालाच बोलतात. नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.